नाशिकमध्ये लाखो रुपयांच्या गुटख्याने भरलेला ट्रक पलटी, गुटखा तस्करीवर शिक्कामोर्तब। नाशिक वापीहून मुंबईकडे जाणारा लाखोंचा प्रतिबंधित गुटखा आडगाव पोलिसांच्या ताब्यात। उत्तर प्रदेशचा चालक अटकेत, अपघाताने अवैध तस्करीचा महामार्ग उघड। चोर स्वतःहून जाळ्यात सापडला, याचाच प्रत्यय आज नाशिक शहराला आला। नसती गाडी पलटी झाली तर लाखोंचा गोरखधंदा उघडकीस आलाच नसता। शहरातील प्रमोद महाजन उद्यानाजवळ रासबिहारी रोडवर आज पहाटेच्या सुमारास गुटख्याने कचाकच भरलेला एक ट्रक पलटी झाला। या अपघातामुळे या ट्रकमधून होणारी प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक उघडकीस आली असून आडगाव पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या चालकाला ताब्यात घेतले आहे। या घटनेमुळे नाशिक शहर अवैध आणि अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी एक सोयीस्कर मार्ग कॉरिडॉर बनले आहे की काय, अशी गंभीर चर्चा सुरू झाली आहे। सविस्तर वृत्त। गुजरातच्या वापीकडून मुंबईच्या दिशेने एक ट्रक क्रमांक उपलब्ध नाही भरधाव वेगाने निघाला होता। आज पहाटेच्या सुमारास नाशिक शहरातील रासबिहारी रोडवरील प्रमोद महाजन उद्यानाजवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला। आवाजाने परिसरातील नागरिक जागे झाले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। आडगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले। खरं तर हा एक साधा अपघात वाटत होता, मात्र जेव्हा पोलिसांनी पलटी झालेल्या ट्रकमधील मालाची तपासणी केली तेव्हा ट्रकमध्ये इतर मालाच्या आडून पोत्यांमध्ये आणि खोक्यांमध्ये खचाखच भरलेला लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला। पोलिसांनी तात्काळ ट्रक चालकाला ताब्यात घेतले। हा अपघात म्हणजे हिमनगाचे केवळ एक टोक असावे अशी भीती व्यक्त होत आहे। विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही काळापूर्वी शहरात असाच गुटख्याने भरलेला ट्रक एका अधिकाऱ्याने पकडला होता, मात्र मोठी आर्थिक तडजोड करून तो सोडून देण्यात आल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे। ही बाब वरिष्ठांच्या कानावर जाताच त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्याला नियंत्रण कक्षाचा रस्ता दाखवला होता। असाच काहीसा प्रकार नाशिक ग्रामीण हद्दीतही घडल्याचे बोलले जात आहे। या घटनांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की केवळ एका अपघातामुळे ही तस्करी उघड झाली। जर हा अपघात झाला नसता तर हा ट्रक सहज नाशिक पार करून पुढे गेला असता। याचाच अर्थ दररोज असे कितीतरी ट्रक नाशिक शहर आणि ग्रामीण भागातून प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून अवैध मालाची, नशेच्या पदार्थांची आणि अंमली पदार्थांची तस्करी करीत असतील, हा एक गंभीर प्रश्न आहे। या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त शहर आणि पोलीस अधीक्षक ग्रामीण यांनी या गंभीर बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालून शहराच्या वेशीवर आणि महामार्गांवर नाकाबंदी अधिक कडक करण्याची गरज आहे। तसेच अशा रॅकेटमध्ये सहभागी असणाऱ्या अंतर्गत घरभेदींचा शोध घेऊन हे अवैध तस्करीचे जाळे समूळ नष्ट करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, नाशिक।